आहेत ना सगळे तुमच्या सोबत, पण कशाच घाबरायचे? मग काही व्हायचं नाही हो. तुम्ही सगळे आहात, पण तो नसला म्हणजे आणि आमच्या पश्चात त्याची काळजी कोण करणार? माई, झाले का सगळे? अगो बाई, माई, अगो काय झाले? हा, अगो अशी भरल्या घरात आसवे गाळतीयस कशाला? काय झाले? अजून काय करू मग? अगो पण काय झाले ते सांग आधी. सगळे काही व्यर्थ आहे ताई, सगळे व्यर्थ आहे. आपण आपल्या माणसासाठी रक्ताचं पाणी करतो, त्याच्या पोटात घास जाईपर्यंत आपल्याला आपला घास गोड लागत नाही. आपण सगळे करतो, त्याला जे जे जसे जसे आवडते तसे आपण करतो. मग ते आपल्याला आवडो किंवा न आवडो, सगळे करतो आपण. आपण आपला राग गिळतो, अपमान गिळतो, जीव पाखडत राहतो आपण आपला, पण आपण कधी उलट उत्तरे करीत नाही. पण ह्या सगळ्याची किंमत शून्य आहे, शून्य आहे किंमत. अगो माई, प्रत्येक बाई जन्माला येताना हे आपल्या ललाटावर लिहूनच आलेली असते गो. हे भाग्य मेचकेच लिहिलेले असते प्रत्येकीच्याच कपाळी. तिथे रंग, रूप, भेदभाव असे काहीही नसते. पण अगो, तूच हे सगळे अचानक का आठवले? इकडून मला स्पष्ट सांगणे झाले आहे, तुम्ही सारी आहात ना ती नुसतीच. माझा जीव की प्राण म्हणजे माधव, तो जवळ हवा. का का मी कोणीच नाही ताई. माधव हवाय हे मान्य आहे, तो हवा असणारच, पण माझ्या असण्याला काहीच किंमत नाही. माझ्या असण्याला, माझ्या करण्याला काहीच आधार नाही. यांना साधे बरे वाटावे म्हणून डोळ्यात प्राण आणलेत मी, त्याची साधी दखल सुद्धा घेता येत नाही इतक्या वर्षानंतर सुद्धा. काय अर्थ आहे सांगा ना ताई, काय अर्थ आहे माझ्या जगण्याला? कशासाठी जिजायचे? मी असून नसून जर सारखीच असेन तर मग मी नसलेलीच बरी ना. माई, कंटाळा आलाय मला ताई. आता तर असे वाटते की हे अर्थशून्य आयुष्य नाही, आता संपवून टाकावे एकदाचे. अगो, मन उडाले ताई माझे, माझे जगण्यातूनच मन उडाले. अगो माई, अगो शांत हो माई. अगो सदा माझे डोळा जडव तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. आवरलेच आहे माझे, तुम्ही चला आत. पांडुकाकांसोबत दूध पाठवून देते. बदाम भिजवलेले आहेत, चटकन लावून वाटून देते. तुम्हीच घेऊन या दूध, थोडा वेळ बोलत बसू. का, काही महत्वाचे काम आहे का? नाही, तसे नाही, पण आज मी मामंजींसाठी गणपती समोर अथर्व शीर्षा म्हणणार आहे. माझी श्रद्धा आहे गणपतीवर. आम्ही काही म्हटले का? पण मूर्ती पूजेविषयीची आपली मते मला ठाऊक आहेत. माझ्या मनाच्या समाधानासाठी मला इतके करू द्या. बरे,
अरे मोरबा 9 अधिक 9 18 होता, ते 17 का लिहून ठेवलेस? चुकलेस थोडे. काय चूक करतोस? मोरोबा जरा यास उठवतोस का? औषधे घ्यायची वेळ झाली आहे. हो माई. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा, औषधाची वेळ झाली. अहो औषध टाळून कसे चालायचे भाऊसाहेब? औषध घ्या आणि मग पडा निवांत. बाळंपटजी, हो. तुम्ही तरी सांगून पहा ना इकडे. भाऊसाहेब, ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानमवशिष्यम्, अवपश्चात्तात, अवपुरस्तात, अवोत्तरात्तात, अवदक्षिणात्तात, अवचोद्वार्तात, अवाधरात्तात. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात. अहो भाऊसाहेब, थट्टा पुरे झाली, आता उठा. अहो पाहिलेच मोरोबा, पुन्हा थट्टा सुरू केली. अहो अशी थट्टा सारखी सारखी करणे बरे नव्हे हो. आमच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही इकडे? इकडची थट्टा होते, पण आम्हाला मात्र ब्रह्मांड आठवते. हे पहा, उठा आत्ताच्या आत्ता. अहो त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वमवस्थात्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मः भूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः. अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकारो पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारश्चान्त्यरूपम्. बिन्दुरुत्तररूपम्. नादसन्धानं. संहिता संधिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः. निःसृद्गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. भाऊसाहेब, अरे सगळेच गेले की काय? म्हणजे आमच्या मेल्याचे काही सोयसुधकच नाही वाटते कोणाच. अरे अरे कोणी आहे का नाही? अरे आम्ही मेलो काय जगलो काय कोणाच काही नाहीच वाटते. अरे देवा, हे काय झाले? माई आणि त्यात मॅडम बंजू तुम्ही तरी आता कसं वाटते? इकडे 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 गाढवा. थट्टा
करतो? भाऊसाहेब तुम्हाच काय वाटले सोंग फक्त तुम्हाच घेता येते आम्ही देखील सोंग घेतले. बरोबर. अरे चोरावर मोर होताय की काय? लक्षात ठेवा, सर्वांचा बाप आहे मी. दुसरी युक्ती शोधून काढेन पुढच्या वेळेस. हो, पण तुम्हाला घाबरवण्याचे सोडणार नाही. मौज आहे मौज. खरेच दुखते ना का हे देखील सोंग? खरे दुखते रे, खरे दुखते. खरे दुखते. रमाबाई, 4-5 दिवसांनी जाणारच आहात ना कोल्हापुरास? हो. नका काळजी करू, सगळे व्यवस्थित होईल. हो, तुर्तास या वेळच्या हळदी कुंकवास जरूर या. हो, संध्याकाळचे योजले. मागच्या वेळेस बऱ्याच बायका आल्या होत्या, त्यापैकी काही जणी तर स्त्री विचारवती सभेच्या सभासदही झाल्या आहेत. अगो बाई, खरे? हो ना, म्हणून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे निमित्त सोडावयाचे नाही. तेथे बायकांवर दडपण येत नाही. शिवाय स्त्री विचारवती सभेविषयी आपणही मोकळेपणाने सांगू शकतो. कसे? खरे आहे. तेव्हा संध्याकाळी नक्की यायचे. हो, जर हळदी कुंकाला जायचा अगोचरपणा केला तर पुन्हा तुला या घरात पाऊल देखील टाकू द्यायची नाही मी. तिथे गेल्यावर तुझा पाय घरात ठरू दे म्हणजे झाले. राहील ना लक्षात? काय झाले रमाबाई? मी काय म्हणत होते, म्हणजे बघा हा, आजचे हळदी कुंकू आपण आमच्याच वाड्यावर केले तर? खरे म्हणजे काहीच हरकत नाही. तसे सोयीचे ठरेल. फक्त निमंत्रणांचे तुम्ही पाहाल. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि रमाबाई, कथा वाचण्याची तयारी ठेवायची. हो हो, आम्ही दोघी मदतीला येणारच आहोत. बरे बरे, निघू आम्ही. हो, येतो. ताई, डाळ निवडून झाली असेल ना तर वरण शिजायला. काय गो, रमेचा विचार जात नाहीये का अजून डोक्यातून? अगो बाई, तुम्हास कसे कळले हो वहिनी? अगो, न कळायला काय झालंय? स्पष्ट लिहिलंय हो तुझ्या चेहऱ्यावर. म्हणजे त्या सगुणा देवने जाता जाता तुम्हालाही शिकवलेली दिसतीये ज्योतिष विद्या. नाव नको काढूस तिचे. सगळ्यांचे मेले कल्याण करून गेलीये ती. म्हणूनच विचार करते हो त्या रमेचा. सोडलीये खरी तिला पुण्याला, पण अहो लक्ष ठेवायला कोणी नाही. आणि त्यात आपण सगळे इथे, म्हणजे तिथे तर नवमतवाद्यांचे थैमान माजले असणार. त्या 2 सरस्वत्या माहितीयेत ना, त्या येत असतील रोज आणि कुठल्या ना कुठल्या तरी सभेसाठी घेऊन जात असतील हिला. अगो बाई बाई बाई, सगळा अगोचरपणा नुसता. आणि त्या सोमणीला गुंडाळायला कितीचा वेळ लागतो हिला? तेच तर म्हणते मी. खरे म्हणजे ना ताई, तूच जावयास हवे होते हो तिच्या बरोबर. अगो, चांगली रेषेत ठेवली असतीस तीस. तिला जावले भाऊसाहेबांना सोडून, पण माझा नसता हो पाय निघाला. जाऊ दे, आता काय करणार होता? पण आता धाडलीये ना तीस. खरे तर धाडावयासच नको होते, पण आता धाडलीये. मग आता चिंता करून काय उपयोग? खरंच आहे हो वहिनी, जाऊ दे. कल्याण होणारच असेल तर ते कसेही होईल. नाही तर काय. यावेळी भाऊसाहेबांचे दुखणे फारच लांबले म्हणावयाचे. होय, थोडे घाबरवलेच होते त्यांनी आम्हास. म्हणूनच 2 वेळा रजा वाढवून घेतली. आपण तसे म्हटले होते टपालात. आता ही रजा वाढविण्यासाठी चालू आहोत. पण नियमाप्रमाणे जातीने हजर राहणे आवश्यक आहे.
आणि कोर्टातील काही पेंडिंग कामाचा निपटाराही करणे गरजेचे होते. सध्या त्यांच्या प्रकृतीस थोडा आराम आहे. तेव्हा डॉक्टर सिंक्लेअर यांचे मत घेऊनच आम्ही आलो. 8 दिवसांनी आलात तरी चालेल असे त्यांचे म्हणणे पडले. ते जातीने काळजी घेणार आहेत, बाळंभटजी आहेत, घरातील सारी मंडळीही आहेत. त्यामुळे काळजी थोडी कमी झाली. पण आता मात्र आम्ही रजा वाढवून गेलो म्हणजे चांगले 2-3 महिने राहू आणि भाऊसाहेबांची तब्येत ठणठणीत झाल्यावरच परत येऊ. नक्कीच. येथे आम्ही आहोतच, काळजी नसावी. तशीच काही सल्लामसलत लागली तर आम्ही टपाल धाडू किंवा प्रत्यक्ष येऊ. भाऊसाहेबांची भेट घेता येईल ना. बरे, पण आता मधल्या काळात काय काय घडले याचा वृत्तांत थोडक्यात सांगितलात तर बरे होईल. होय, सांगतो. आपण करविरास होतात तेव्हा आम्ही सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांची 2 वेळा बैठक बोलावली होती. दोन्ही वेळा सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल त्यांना कल्पना. चला पंढरीला जाऊ, रखुमा देवी वरू आहो, चला पंढरीला. रमाबाईनी नाही, म्हणजे मी बाजाराला निघालोय. हळदी कुंकाला काही बायका येणार आहेत, त्यांना वाटायला काही वस्तू आणायच्या का ते विचारायचं होतं. आणि फराळाचं काय करायचं ते पण सांगून ठेवा. सोमन मावशी, पांडू काका, तिकडे मामनजींची तब्येत इतकी नाजूक असताना आज आपल्या वाड्यात हळदी कुंकू होते आहे. आश्चर्य वाटले ना? नाही म्हणजे ते ठाऊक आहे मला, पण हो गेल्या वेळेस सार्वजनिक काकांच्या सौभाग्यवतींनी इतक्या आग्रहाचे निमंत्रण देऊन सुद्धा मला काही जाता आले नव्हते. ते फार लागले आहे मनास. माझ्याकडून त्यांचा अवमान झाला असे वाटते आहे तेव्हापासून. त्याचे परिमार्जन करायची संधी मिळेल म्हणून मी हो म्हटले. नाहीतर इथे साधासा सुद्धा समारंभ करण्याचे मनातही येत नाही. असो, सुमन मावशी, फराळाचे काय करायचे ते तुम्हीच सांगा. बर. आणि पांडू काका, मंडईतून 25 कुंकवाचे करंडे घेऊन या. आपण ओटी सोबत तेच देऊ बायकांना, चालेल ना? हो चालेल. मी निघतो.